इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 द्वितीय सत्र परीक्षा सराव पेपर उत्तरासह गुण 40। विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर अवश्य पहा। हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे। दिलेला पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता 9वी विषय विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 गुण 40। विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे। प्रश्न क्रमांक 1 अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य तो पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा। प्रश्न क्रमांक 1 डॅश डॅश प्रतिमा पडद्यावर घेता येत नाही। योग्य उत्तर आहे अ आभासी। प्रश्न क्रमांक 2 समुद्रात एखादे बुडालेले जहाज मोठी वस्तू शोधण्यासाठी डॅश डॅश तंत्रज्ञान वापरले जाते। योग्य उत्तर आहे ड सोनार। प्रश्न क्रमांक 3 संतृप्त हायड्रोकार्बनमध्ये सर्व कार्बन कार्बन बंध हे डॅश डॅश असतात। उत्तर आहे अ एकेरी। प्रश्न क्रमांक 4 बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव डॅश डॅश आहे। उत्तर आहे ब सोडियम बायकार्बोनेट। प्रश्न क्रमांक 5 ध्वनी लहरींना प्रसारणासाठी डॅश डॅशची गरज असते। योग्य उत्तर आहे क भौतिक वस्तू। प्रश्न क्रमांक 1 ब खालील प्रश्न दिलेल्या सूचनेप्रमाणे सोडवा। 1 पाणी निर्जंतुक करण्यासाठी डॅश डॅश वापरतात। योग्य उत्तर आहे तुरटी। प्रश्न क्रमांक 2 चूक की बरोबर ते लिहा। ए हिरा हा सर्वात कठीण पदार्थ आहे। योग्य उत्तर आहे बरोबर। प्रश्न क्रमांक 3 वेगळा घटक ओळखा। ए साखर, कागद, कापूस, मीठ। वेगळा घटक मीठ, इतर सर्व कार्बनी संयुगे आहेत। प्रश्न क्रमांक 4 जोड्या जुळवा। अ स्तंभ ब स्तंभ। 1 हिरा योग्य जोडी धातू कापणी। प्रश्न क्रमांक 5 पहिल्या जोडीतील संबंध लक्षात घेऊन दुसरी जोडी पूर्ण करा। 1 अन्न परीक्षणात कोबाल्ट 60 हायपर थायरॉइडिझम। योग्य उत्तर आहे आयोडीन 123। प्रश्न क्रमांक 2 अ शास्त्रीय कारणे लिहा। कोणतीही 2। 1 पाव तयार करताना बेकिंग पावडर वापरतात। 2 सौर उपकरणांमध्ये अंतर्वक्र आरसे वापरतात। 3 ग्रॅफाइटचा वापर दागिन्यांमध्ये करीत नाहीत। त्याचबरोबर प्रश्न क्रमांक ब खालीलपैकी कोणतेही 3 उपप्रश्न सोडवा। 1 फरक स्पष्ट करा। अंघोळीचा साबण व कपडे धुण्याचा साबण तसेच बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव लिहा। विद्यार्थी मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढे थेट दिली आहेत, ती काळजीपूर्वक पहा। प्रश्न क्रमांक 1 पाव तयार करताना बेकिंग पावडर वापरतात। उत्तर 1 बेकिंग पावडरमध्ये सोडियम बायकार्बोनेट व टार्टारिक आम्ल असते। ही पावडर पाव किंवा केक तयार करताना त्यांच्या कच्च्या मालात मिसळतात। सोडियम बायकार्बोनेट व टार्टारिक आम्ल यांमधील अभिक्रियेत कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो। 2 या वायूमुळे पाव किंवा केक फुगतात आणि सच्छिद्र व हलके बनतात, म्हणून पाव व केक तयार करताना बेकिंग पावडर वापरतात। प्रश्न क्रमांक 2 सौर उपकरणांमध्ये अंतर्वक्र आरसे वापरतात। उत्तर 1 जेव्हा सूर्यासारख्या अतिदूरच्या वस्तूकडून येणारी व अंतर्वक्र आरशाच्या मुख्य अक्षास समांतर असणारी उष्णता प्रारणे आरशावर पडतात, त्यावेळी त्या आरशाच्या नाभीय प्रतलात एकत्रित केली जातात। 2 परिणामी तेथे मोठ्या प्रमाणात उष्णता निर्मिती होते आणि म्हणून सौर उपकरणांमध्ये अंतर्वक्र आरसे वापरतात। प्रश्न क्रमांक 3 ग्रॅफाइटचा वापर दागिन्यांमध्ये करीत नाहीत। उत्तर 1 निसर्गात सापडणारे ग्रॅफाइट काळे, मऊ व गुळगुळीत असते। 2 दागिने बनवताना कठीण धातूंचा वापर करतात। ग्रॅफाइट हे कठीण नसल्याने दागिन्यांमध्ये त्याचा वापर करीत नाहीत। प्रश्न क्रमांक 1 फरक स्पष्ट करा। अंघोळीचा साबण व कपडे धुण्याचा साबण। अंघोळीचा साबण 1 कच्च्या सामुग्रीत चांगल्या दर्जाचे मेद आणि तेल वापरले जाते। कपडे धुण्याचा साबण कच्च्या सामुग्रीत कमी दर्जाचे मेद व तेल वापरले जाते। 2
अंघोळीचा साबण तयार करण्यासाठी पोटॅशियम हायड्रॉक्साईड वापरले जाते. कपडे धुण्याचा साबण तयार करण्यासाठी सोडियम हायड्रॉक्साईड वापरले जाते. अंघोळीच्या साबणामध्ये महागडी सुवासिके वापरली जातात. कपडे धुण्याच्या साबणामध्ये स्वस्त सुवासिके वापरली जातात. अंघोळीच्या साबणामध्ये त्वचेची हानी टाळण्यासाठी आम्लारी नसण्याची खात्री देतात. कपडे धुण्याच्या साबणामध्ये स्वच्छतेसाठी मुक्त आम्लारी उपलब्ध असतात. प्रश्न क्रमांक 2. बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव लिहा. उत्तर सोडियम बायकार्बोनेट हे रासायनिक नाव आहे. यालाच खाण्याचा सोडा असे म्हणतात. रासायनिक सूत्र आहे NaHCO3. प्रश्न क्रमांक 3. व्याख्या लिहा. प्रतिध्वनी. प्रतिध्वनी म्हणजे मूळ ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून परावर्तनामुळे होणारी पुनरावृत्ती होय. प्रश्न क्रमांक ब. किरणोत्सार. याचे उत्तर पुढे दिले आहे. प्रश्न क्रमांक 4. याबाबतचे उत्तरसुद्धा पुढे दिले आहे. प्रश्न क्रमांक 5. याबाबतचे उत्तर थोडक्यात दिले आहे, ते काळजीपूर्वक पहा. प्रत्येक परीक्षा नळीत शेवटी काळा पदार्थ राहतो. हा काळा पदार्थ म्हणजे कार्बन होय. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4चे उत्तर पुढे दिले आहे, ते काळजीपूर्वक पहा. प्रश्न क्रमांक ब. किरणोत्सार युरेनियम, थोरियम, रेडियम यांसारख्या उच्च अणुअंक असणाऱ्या मूलद्रव्यांमध्ये अदृश्य, अतिशय भेदक व उच्च दर्जा असणारी प्रारणे उत्स्फूर्तपणे उत्सर्जन करण्याचा गुणधर्म असतो. त्याला किरणोत्सार असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 4. पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्यासाठी कोणत्या प्रकारचे रंग वापराल आणि का? उत्तर पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्यासाठी वनस्पतीपासून तयार केलेले नैसर्गिक रंग वापरता येतील. यात बीट, पळसाची फुले, पालक, गुलमोहर या विविध रंगी स्रोतांपासून रंगपंचमीसाठी रंग तयार करता येतील. 2. या नैसर्गिक रंगामुळे आंधळेपणा, त्वचेचे रोग, अस्थमा यांसारखे अपायकारक रोग होणार नाहीत. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी 5 प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. अंतर्गत आरशाद्वारे मिळणाऱ्या विविध प्रतिमा तक्ता पूर्ण करा. विद्यार्थी मित्रांनो, हा तक्ता इथे पूर्ण करून दिलेला आहे, तो काळजीपूर्वक पहा. प्रश्न क्रमांक 2. याबाबतचे उत्तर आपल्याला पुढे थेट दिले आहे, ते सुद्धा काळजीपूर्वक पहा. प्रश्न क्रमांक 2. नीताला वीज चमकल्याच्या 4 सेकंदानंतर विजेचा आवाज ऐकू आला तर वीज नीतापासून किती अंतरावर चमकली? विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला थेट उत्तर दिलेले आहे, ते काळजीपूर्वक पहा. प्रश्न क्रमांक 3. CO2चे रासायनिक गुणधर्म लिहा. विद्यार्थी मित्रांनो, दिलेला तक्ता काळजीपूर्वक पहा. प्रश्न क्रमांक 4, प्रश्न क्रमांक 5, प्रश्न क्रमांक 6, प्रश्न क्रमांक 7 आणि प्रश्न क्रमांक 8 या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढे थेट दिली आहेत, ती काळजीपूर्वक पहा. प्रश्न क्रमांक 4. मिथेनचे रचनासूत्र काढा. डॉट प्रतिकृती. इथे आपल्याला रचनासूत्र दिलेलं आहे. डॉट प्रतिकृती काळजीपूर्वक पहा आणि अशाच प्रकारे परीक्षेत डॉट प्रतिकृती काढण्याचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक 5. कृत्रिम डायचे दुष्परिणाम सांगा. विद्यार्थी मित्रांनो, इथे दिलेले उत्तर काळजीपूर्वक पहा. प्रश्न क्रमांक 6. ध्वनीचे अयोग्य परावर्तक लिहा. विद्यार्थी मित्रांनो, इथे उत्तर थेट दिलेले आहे, ते सुद्धा काळजीपूर्वक पहा आणि सराव करा. प्रश्न क्रमांक 7. ग्रॅफाइटचे उपयोग लिहा. ग्रॅफाइटचे उपयोग. 1. ग्रॅफाइटचा उपयोग वंगण तयार करण्यासाठी करतात. 2. कार्बन इलेक्ट्रोड तयार करण्यासाठी ग्रॅफाइटचा वापर करतात. 3. ग्रॅफाइटचा वापर लिहिण्याच्या पेन्सिलमध्ये केला जातो. 4. रंग, पॉलिश यांच्यातही ग्रॅफाइटचा वापर करतात. 5. खूप प्रकाश देणाऱ्या आर्क लॅम्पमध्ये ग्रॅफाइट वापरतात. प्रश्न क्रमांक 8. किरणोत्सारी पदार्थ व प्रारणे यांचे दुष्परिणाम लिहा. विद्यार्थी मित्रांनो, इथे उत्तर थेट दिले आहे, ते काळजीपूर्वक पहा आणि सराव करा. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणतेही एक उपप्रश्न सोडवा. प्रश्न क्रमांक 1. पुढील परिच्छेद वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. विद्यार्थी मित्रांनो, दिलेला हा परिच्छेद काळजीपूर्वक वाचा. पुढे आपल्याला काही प्रश्न दिले आहेत, ते सुद्धा पहा आणि या परिच्छेदानुसार त्या प्रश्नांची उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या या 5ही प्रश्नांची उत्तरं परिच्छेदाचा अभ्यास करून लिहिण्याचा सराव करा. प्रश्न क्रमांक 2. कोळशाचे प्रकार सांगून त्याचे उपयोग लिहा.
विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर पुढे थेट दिले आहे, ते काळजीपूर्वक पहा. कोळशाचे प्रकार सांगून त्याचे उपयोग लिहा. इथे आपल्याला पीठ, लिग्नाइट, बिट्युमिनस, अँथ्रासाइट हे कोळशाचे प्रकार आहेत. शिवाय कोळशाचे उपयोगसुद्धा इथे दिले आहेत, ते काळजीपूर्वक पहा. विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे. दिलेला पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या चॅनेलवर द्वितीय सत्राचे सर्व विषयांचे इयत्ता 9वीचे सर्व पेपर दिले आहेत, ते काळजीपूर्वक पहा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.